नमस्कार स्टुडंट्स, आज आपण या ठिकाणी वन डायमेन्शनल मोशनमध्ये व्हेलॉसिटी आणि स्पीड बाबत शिकत होतो. सर व्हेलॉसिटी बाबत जे डिस्कशन केले परत एकदा मी तुमच्या पुढे मांडतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. सुद्धा आपण काल व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी हे डिस्कस करत होतो. सो द व्हेलॉसिटी इज काय? व्हेलॉसिटीसाठी आपण म्हणतो द डिस्प्लेसमेंट per unit time. So it is displacement per unit time. And this velocity is denoted by v, which is equal to s upon t. s म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. याचे जे युनिट येतं ते आपण पाहिलेले आहे का? युनिट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ म्हणजे मीटर आणि टाइम म्हणजे सेकंड. मीटर पर सेकंड एस हा युनिट येतं, बरोबर. याचे जे डायमेन्शन्स येतात डायमेन्शन्स आपण पाहिले. डायमेन्शन काय येतं? m0 l1 t -1. फॉर्म्युल्यावरून किंवा युनिट वरून तुम्ही या ठिकाणी डायमेन्शन्स काय करू शकता? फाइंड करू शकता. तर मग व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट सांगायचं झाल्यास व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे किती पर्टिक्युलर टाइम साठी किती डिस्टन्स एखाद्या ऑब्जेक्टने कव्हर केलंय हे फाइंड करण्यासाठी आपण जे वापरतो ते म्हणजे काय? व्हेलॉसिटी, बरोबर. पण मग त्यामध्ये पण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे फरक येतात किंवा पाथ लेंथ. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण डायरेक्शन पण सांगतो. म्हणजे आपण ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे चाललोय किंवा एक्स ऍक्सिसच्या अलाउंग चाललोय, वाय ऍक्सिसच्या अलाउंग चाललोय, ह्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. ओके, तर पुढे या ठिकाणी याचा महत्त्वाचा पॉइंट येतो हा फर्स्ट. सेकंड पॉइंट येतो महत्त्वाचा, व्हेलॉसिटी is वेक्टर क्वांटिटी. आपली जी व्हेलॉसिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी हे काल मी सांगितलं होतं, कारण ते डिस्प्लेसमेंटवर डिपेंड करते आणि डिस्प्लेसमेंट शो द डायरेक्शन. व्हेलॉसिटी आल्सो शो द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. सो ही वेक्टर क्वांटिटी असणार आहे, बरोबर. तर तुम्ही शिकलेलं आहे स्केलर्स अँड वेक्टर्स मध्ये. तर वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचे आणि स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचे? स्केलर कधी जर एखादी क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूड दर्शवत असेल तर त्याला स्केलर म्हणायचं. आणि वेक्टर कशाला म्हणायचं? एखादी क्वांटिटी फक्त काय शो करत असेल, एखादी क्वांटिटी काय शो करत असेल? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ॲट दॅट टाइम त्या क्वांटिटीला आपण काय म्हणायचं? वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. मग आता आपण त्याच्यानंतर काय पाहिले होते? टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर. आता टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी पाहत असताना त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉइंट कुठला आहे? टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी मध्ये फर्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी साठी, तो म्हणजे या ठिकाणी फर्स्ट व्हेलॉसिटी युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आपण पाहिलेला हा कन्सेप्ट. एखाद्या व्हेलॉसिटीला युनिफॉर्म व्हेलॉसिटी कधी म्हणायचं? युनिफॉर्म म्हणजे काय? एकसारखं. सगळ्या गोष्टी एकसारख्या असतील तर त्या ठिकाणी ती व्हेलॉसिटी काय असणार? युनिफॉर्म. सगळ्या म्हणजे कुठल्या गोष्टी? त्या ठिकाणी त्याची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. म्हणजे जर 25 मीटर पर सेकंदने जर आपलं एखादी गोष्ट ट्रॅव्हल करत असेल सेम डायरेक्शनला त्या टाइमला, त्या ठिकाणी त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचंय? युनिफॉर्म व्हेलॉसिटी. मग आपण काय म्हणणार? द व्हेलॉसिटी which have same magnitude, same नाही म्हणता येणार, uniform or constant, which have constant magnitude and direction, that velocity are called as युनिफॉर्म. म्हणजे कॉन्स्टंट राहिली पाहिजे, व्हॅल्यू बदलली पाहिजे का नाही. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं सगळ्या मोशन मध्ये ए टू बी जर जात असेल तर सगळ्या मोशन मध्ये व्हेलॉसिटी काय पाहिजे? 25 आणि डायरेक्शन काय पाहिजे? ए टू बीच पाहिजे. त्यावेळेस ती कुठली झाली? युनिफॉर्म व्हेलॉसिटी झाली. ठीक आहे. मग आता याच्या पुढे जाऊन सेकंड टाइप पाहायचं आपल्याला.
सेकंड टाइप काय पहा, सेकंड टाइप आहे नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. बरोबर. नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं, तर नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीची जर डेफिनेशन सांगायची झाली तर सिंपल आहे. नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखं नसणार आहे. काय एकसारखं नसणार आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन ज्यावेळेस एकसारखं नसेल त्या व्हेलॉसिटी मध्ये किंवा त्या मोशन मध्ये, दॅट टाइप ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म. म्हणजे आपण काय म्हणणार, द व्हेलॉसिटी in which magnitude and direction, the velocity in which magnitude and direction are not constant, that type of velocity is called as non-uniform velocity. Third type येतो average velocity. थर्ड टाइप काय येतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर आता आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी पाहायचं आहे. ओके, सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी दिस इज डिफाइंड ॲज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट during a time interval in which we have to find or calculate the average velocity divided by that time interval. म्हणजे ज्या टाइम इंटरवल साठी आपल्याला दोन पोझिशन मध्ये डिस्प्लेसमेंट यांचा रेशो जर घेतला तर ते टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इंटरवल इट गिव्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तर या पद्धतीने आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी भेटणार आहे. जर ते पाहायचं झालं तर कशा पद्धतीने ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे, तर आपण जर पोझिशन घेतली x1, तो आपल्याला काय करायचं आहे x2 या कंडिशन साठी. इथे टाइम पिरियड काय असेल t1, इथे काय असेल t2. हे वेक्टर फॉर्म, कारण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर फॉर्म मध्ये. ओके, सो आपल्याला ॲव्हरेज v ॲव्हरेज बार, कारण वेक्टर फॉर्म मध्ये व्हेलॉसिटी कोणत्या फॉर्म मध्ये, वेक्टर, इज इक्वल टू काय भेटेल, हा डेल्टा x बार अपॉन डेल्टा t इज इक्वल टू काय, x2 बार मायनस x1 बार अपॉन t2 मायनस t1 या फॉर्म मध्ये. म्हणजे जे टोटल टाइम इंटरवल, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इंटरवल या फॉर्म मध्ये आपल्याला काय भेटते, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. बघा आता फॉर एक्झाम्पल जर आपण घ्यायला गेलो, तर एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये पहा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कशा प्रकारे येईल, या ठिकाणी जर x1 इज इक्वल टू असेल 2 मीटर आणि x2 इज इक्वल टू जर असेल प्लस 4 मीटर, हे पण प्लस म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. काय अलॉंग एक्स ऍक्सिस डिस्प्लेसमेंट होते. बरोबर, मग डायरेक्शन शो करायची. या ठिकाणी डायरेक्शन कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग जाते, मग तुम्ही ते पोझिशन वेक्टर घेतले ना i j k कॅप, त्या फॉर्म मध्ये आपण इथे दाखवणार आहे कशा प्रकारे. बरोबर, मग या ठिकाणी टाइम पिरियड t1 इज इक्वल टू असेल 0 आणि त्या केसमध्ये t1 इज इक्वल t2 असेल 1 सेकंड. बरोबर, मग v ॲव्हरेज इज इक्वल टू काय येईल, डेल्टा x बार अपॉन डेल्टा t, म्हणजे x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 च्या फॉर्म मध्ये. बरोबर, मग या वेळेस काय येईल, 4 मायनस 2 अपॉन 1 मायनस 0 हे 1 सेकंड. बरोबर, आणि मायनस 0 इज इक्वल टू काय, 2 अपॉन 1 म्हणजे 2 मीटर पर सेकंड. अलॉंग विच डायरेक्शन, अलॉंग एक्स डायरेक्शन, म्हणून काय येईल, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे, म्हणून 2i कॅप मीटर पर सेकंड. म्हणजे डायरेक्शन कोणी शो केली आहे, आय कॅपने शो केली आहे. म्हणजे इथं मॅग्निट्यूड तर आलीच पण डायरेक्शन पण आली. कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग एक्स ऍक्सिस, त्यासाठी त्याचं पोझिशन वेक्टर दाखवले. कुठले त्याचं पोझिशन वेक्टर, आय कॅप, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर या पद्धतीने या ठिकाणी डायरेक्शनचा पण विचार केला जातो. आय कॅप इज द युनिट वेक्टर ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणजे आय कॅप जर दाखवलं प्लस आय कॅप तर ते पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असतं ते वेक्टर,
जर निगेटिव्ह आय कॅप दाखवलं तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलाउंग, पॉझिटिव्ह जे कॅप दाखवलं तर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलाउंग, निगेटिव्ह जे कॅप दाखवलं तर निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलाउंग आणि पॉझिटिव्ह के कॅप दाखवलं तर पॉझिटिव्ह के ऍक्सिसच्या अलाउंग आणि निगेटिव्ह के कॅप दाखवलं तर निगेटिव्ह के ऍक्सिसच्या झेड ऍक्सिसच्या अलाउंग. या पद्धतीने हे त्याचे जे युनिट वेक्टर आहे ते शो करतात. ठीक आहे, हे झालं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे, त्यानंतर येतं इन्स्टंटेनियस स्पीड. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पाहणार आहोत. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इट्स व्हेलॉसिटी ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे एका पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम साठी किंवा स्मॉल चेंज साठी जी व्हेलॉसिटी फाइंड करतो दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. स्मॉल चेंज डेल्टा टेंड्स टू स्मॉल चेंज आणि मग ते डेरिव्हेटिव्ह फॉर्म मध्ये घेऊ शकतो dx अपॉन dt. तुम्ही या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह शिकलेले आहात. आपण परत एकदा डेरिव्हेटिव्ह बाबत रिव्हिजन घेणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ते आपल्याला गरजेचं आहे. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी साठी काय लक्षात ठेवा, इट इज फॉर स्मॉल चेंज म्हणजे इन्स्टंट ऑफ टाइम साठी. इन्स्टंट म्हणजे काय? लगेच, एकदम थोड्या कालावधीसाठी. बरोबर, तर हे लक्षात घ्या. बरोबर, हे झालं व्हेलॉसिटी बाबत. हे झाले व्हेलॉसिटीचे 4 टाइप्स. तसेच आपल्याला सेम कशाचे पाहिजे? स्पीडचे 4 टाइप्स पाहिजे. तर तत्पूर्वी स्पीड हेच मॅग्निट्यूड फॉर्म आहे व्हेलॉसिटीचं. काय आहे? स्पीड इज द magnitude form of velocity. बरोबर, म्हणजे स्पीड म्हणजे व्हेलॉसिटीच आहे, फक्त तिथे डायरेक्शन दाखवत नाही. म्हणून ही स्पीड ही कुठली क्वांटिटी झाली? स्पीड ही त्या ठिकाणी आपली स्केलर क्वांटिटी झाली. ती व्हेलॉसिटी सारखीच असते, सगळ्या गोष्टी सेम आहे, फक्त ती डायरेक्शन शो करत नाही म्हणून ती स्केलर क्वांटिटी. बरोबर, मग डेफिनेशन जर लिहायची झाली तर काय येईल? आता आपण पाहिलं व्हेलॉसिटी कशावर डिपेंड करते? डिस्प्लेसमेंटवर. आपण सुरुवातीला डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ पाहिलं होतं. मग स्पीड कोणावर डिपेंड करते? स्पीड डिपेंड्स ऑन पाथ लेंथ. डेफिनेशन काय येईल? द पाथ लेंथ per unit time is called speed of the moving object or particle. तर त्याला त्या ठिकाणी त्या रेशोला काय म्हणायचं? स्पीड ऑफ द मूव्हिंग ऑर पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट. बरोबर, मग स्पीड पण v ने डिनोट केलं जातं, फक्त त्याला वेक्टर नसल्यामुळे बार वरती साइन दाखवणार नाहीये. इज इक्वल टू काय? टोटल पाथ लेंथ अपॉन टाइम, म्हणजे v इज इक्वल टू s अपॉन t च्या फॉर्म मध्ये येतं. याचा युनिट पण सेमच आहे, मीटर पर सेकंड. डायमेन्शन्स पण सेमच आहेत, कारण युनिट आणि त्या ठिकाणी फॉर्म्युला सेम आहे, डायमेन्शन पण सेम असणार. m0 l1 t मायनस 1. फक्त ही व्हेक्टर क्वांटिटी नाही आहे, कारण याच्या डायरेक्शन येत नाही. ही कुठली क्वांटिटी आहे? इट इज स्केलर क्वांटिटी. ही कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ स्पीड. काय पाहिजे? टाइप्स ऑफ स्पीड.
युनिफॉर्म स्पीड. आता युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय? द स्पीड in which magnitude remains constant. The speed in which magnitude remains constant. Second, non-uniform. म्हणजे इथे फक्त मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नाही राहणार, डायरेक्शन येतच नाही, फक्त काय राहत आहे या ठिकाणी मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नाही राहिली तर त्या ठिकाणी ते कुठलं झालं? नॉन युनिफॉर्म. आणि कॉन्स्टंट असली तर कुठलं झालं? युनिफॉर्म. मग आपण इथे काय म्हणणार? द स्पीड इन विच मॅग्निट्यूड does not remains constant. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला थर्ड आणि फोर्थ टाइप पाहायचा आहे. तर थर्ड टाइप आहे त्या ठिकाणी ॲव्हरेज स्पीड. थर्ड टाइप काय? ॲव्हरेज स्पीड. जसे ॲव्हरेज व्हेलॉसिटी त्याचप्रमाणे फक्त डायरेक्शनचा विचार नाही येणार. ठीक आहे. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय ते आपण पाहूया. ठीक आहे. तर ॲव्हरेज स्पीड दिस इज डिफाइंड ॲज द टोटल पाथ लेंथ टू ट्रॅव्हल ड्युरिंग टाइम इंटरवल ओव्हर विच ॲव्हरेज स्पीड बीइंग कॅल्क्युलेटेड डिवाइडेड बाय दॅट टाइम इंटरवल. म्हणजे ए टू बी पॉइंट मध्ये जर आपण ट्रॅव्हल केलं x एवढं डिस्टन्स बरोबर आणि टाइम t मध्ये, तर याचा रेशो x/t म्हणजे ॲव्हरेज स्पीड येतं टोटल याच्यामध्ये. ठीक आहे. मग या पद्धतीने आता यामध्ये पहा की काय होऊ शकतं ॲव्हरेज स्पीड मध्ये. कधी कोणती गोष्ट महत्त्वाची ते पहा. या ठिकाणी ॲव्हरेज स्पीड मध्येच काही पॉईंट सांगतोय मी, आपण त्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणूया ॲव्हरेज स्पीड साठी. आणि उद्या याचे काही फॉर्म्युलेज मी देणार आहे महत्त्वाचे, जे तुम्हाला नीट आणि JEE साठी प्रॉब्लेम सॉल्विंगला उपयुक्त असतील या ठिकाणी ह्या पॉइंटवर ॲव्हरेज स्पीड किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटीवर. बरोबर. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स. तर पहिला इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे? इफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज only in one direction. म्हणजे जर स्ट्रेट लाईनला मोशन असेल एका डायरेक्शनला बरोबर, त्या केस मध्ये काय होतं? देन द ॲव्हरेज स्पीड and magnitude of magnitude of average velocity will be same. आणि याच्यामध्येच as well as distance and magnitude of displacement will be same. तर हे कधी? फक्त स्ट्रेट लाईन मोशन मध्ये. आणि हे जर मोशन स्ट्रेट लाईन जाऊन परत रिव्हर्स डायरेक्शनला झालं तर त्या केस मध्ये त्या ठिकाणी आपलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स विल बी डबल. म्हणजे इकडे जाऊन परत इनिशियल पॉइंटला आलं तर अँड डिस्प्लेसमेंट त्या केस मध्ये विल बी 0. म्हणजे सबट्रॅक्शन घेतो ना, जर x1 ला गेलो आणि x2 ला रिटर्न आलो तर x2 - x1 काय येईल? 0 येईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय येईल? 0 येईल.
पण आपण डिस्टन्स काय घेतो, टोटल पाथ लेंथ घेतो, म्हणजे x2 प्लस x1 म्हणजे हे काही डबल होतं या पद्धतीने. आले लक्षात? कारण x1 x2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, x मायनस x 0 येईल आणि x प्लस x काय 2x येईल या पद्धतीने. तर हे गोष्टी लक्षात घ्या. तर हे स्पीड बाबत झालं. उद्या तुम्हाला ह्या टॉपिक वरचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगणार आहे, ते कसे तयार करायचे ते त्या ठिकाणी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि याच्यात काही शंका असेल तर मला कळवायचं आहे एकदम व्यवस्थितपणे. आता कन्सेप्टची अडचण होती काही लोकांना, तर कन्सेप्ट एकदम डीपली तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर व्यवस्थित लेक्चर पहा. थँक्यू.